नमस्कार, माझं नाव मयूर कदम। येत्या 16 फेब्रुवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। निवडणुका आल्या की प्रत्येकाच्या मनात बरेच प्रश्न असतात। मी कोणाला मत देऊ, का मत देऊ, मत दिलं तर तो पक्ष किंवा तो उमेदवार आपल्यासाठी कसा उपयुक्त ठरेल। म्हणून हीच सगळी प्रश्न, हीच सगळी मतं आपण घेऊन थेट उमेदवारांकडे जाणार आहोत। तर आज आपल्यासोबत आहे वॉर्ड क्रमांक 112च्या शिवसेना, भाजप आणि RPI युतीच्या अधिकृत उमेदवार सौ श्रद्धा सुभाष रुके। नमस्कार, माझं नाव सौ श्रद्धा सुभाष रुके। मी इथली स्थानिक उमेदवार आहे आणि मी बिल्डिंग नंबर 46 रूम नंबर 995 कन्नवार नगर येथे राहते। मी स्वतः CRZ1 या क्षेत्रात जो मोडतो भाग कन्नवार नगरचा, त्या भागामध्ये मी राहते आणि मी एक स्थानिक उमेदवार म्हणून ही इलेक्शन लढवू इच्छिते। माझं जर वैयक्तिक माहिती द्यायची झाली तर मी स्वतः स्टाफ नर्स आहे। मी BJ मेडिकल कॉलेज पुणेमधून एक डिप्लोमा घेतलेला आहे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरीचा। याआधी मी बॉम्बे हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, हिंदू सभा हॉस्पिटल येथे मी काम केलेलं आहे। सध्या मी वाडिया हॉस्पिटल येथे लहान मुलांच्या कॅन्सर रिसर्च सोसायटीसाठी काम करत आहे। ज्यावेळेस मी काम करत होते म्हणजे परिचारिकेचं, तर त्यावेळेस मी लोकांचं दुःख खूप जवळून अनुभवलं आहे की बाबा लोकांच्या खरोखर आरोग्याविषयी किती समस्या आहेत, की आज लोकांकडं पैसा नसल्यामुळे प्रत्यक्ष मुलाचा जीव जाण्यासाठी जातोय डोळ्यासमोर, ॲम्ब्युलन्स नाही आहे, तर लोक लहान मुलाची डेड बॉडी घेऊन ट्रेनमधून प्रवास करत आहेत। हे प्रत्यक्ष आम्ही म्हणजे एक सिस्टर म्हणून मी ह्या नात्याने खूप जवळून अनुभवले दूर लोकांचं दुःख। तर त्याच्यामुळे कधी कधी ब्लड बँक असते की बाबा लोकांकडे ब्लड घेण्यासाठी पण पैसे नसतात, तर हे सगळं दुःख मी खूप अनुभवले जवळून। आणि नेहमी जेवढं मी ह्या कार्यक्षेत्र जे आहे माझं, तर कधीही आमच्या आयुष्यात असं एक सुखाचा दिवस नसतो। जेवढं आम्ही जे एका गणवेश जो मी नर्सचा युनिफॉर्म घातल्यानंतर जी सामोरे जातो आम्ही, ते दुःखच असतं तिथे, म्हणजे एक सुख हा प्रकारच नसतो। त्याच्यामुळे काय आहे की बाबा खरोखर लोकांचं दुःख काय आहे, कॅन्सर रिसर्च सोसायटीमध्ये म्हणा की औषधांचे साईड इफेक्ट काय आहे, त्यासाठी पालकांना करणारी लागली धडपड, पैशासाठी म्हणा, किमोथेरपीसाठी म्हणा, हे खूप मी जवळून अनुभवले। पण प्रत्यक्ष फक्त हे दुःख की केवळ ट्रीटमेंट पुरतं नाही आहे, की त्यांच्या समाजात पण बाबा काय आहे, घरी 4-4, 5-5 मुलं आहेत, घरी पण त्यांना किती सामना करावा लागतो, हे समाजाचं पण मी दुःख अनुभवले। आणि हे कुठेतरी एक बाबा थांबलं पाहिजे की आपण काय करू शकतो ह्याच्यामागे, तर मी कशा प्रकारे एक उपयोग करू शकते की बाबा ट्रस्टला म्हणा काय म्हणा। तर योगायोगाने मला ही एक आमचा जो 112 वॉर्ड आहे हा SC साठी कुठेतरी अनुसूचित जातीसाठी एक राखीव झाला आहे आणि महिलांना 50% आरक्षण झाले। त्याच्यामुळे माझे मिस्टर उपशाखा प्रमुख आहेत आणि शिवसेनेत मी गेली 7 वर्ष कार्यरत आहे। त्यामुळे मी की बाबा एक संधी मिळाली कुठेतरी, बाबासाहेबांनी जे 18 पगड जातीसाठी जे म्हणजे आरक्षण केलेले आहे, त्या आरक्षणामधून आज जी मला संधी मिळाली, त्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली। मतदारांना एक मी आव्हान करते की त्यांनी मला का निवडून द्यावं। कारण काय आहे की समाजाला खरोखर म्हणजे संस्कृती तर देतातच, म्हणजे मुळातच असते, पण जे पालकत्व द्यायला पाहिजे की एक नगरसेवक ह्या नात्याने की बाबा मी एक पालक असल्यामुळे की मी समाजाचे दुःख चांगल्या प्रकारे अनुभवू शकते, की खरोखर आरोग्याविषयी त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, की डॉक्टरांच्या काय समस्या आहेत, स्थानिक लेवलवरती हॉस्पिटल कसं असायला पाहिजे, त्यात कोणत्या सुविधा असायला पाहिजे, की एक नर्स म्हणून माझा काय रोल असणार आहे की बाबा त्याच्यामध्ये कोणत्या सुविधा हव्यात ज्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये सध्या नाही आहेत, तर त्यासाठी मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करीन। तो माझा एक रोल ॲक्ट असेल बाबा, की परिचारिका असल्यामुळे माझ्या मनावर जे सेवेचं जे बिंबलेलं आहे की बाबा एक तुम्ही सेवाच करायची समाजाची, त्या प्रकारे मी जास्तीत जास्त सेवा करू शकते तुमची। आणि पालकत्व या नात्याने बाबा लोकांचं सुख दुःख, कारण काय होतं स्थानिक एकदा नगरसेवक निवडून आल्यानंतर बाहेरचे खूप कामं असतात, पण त्यातून मलाही तशी कामं मिळतीलच, पण त्यातून मी जनतेचं सुख दुःख जास्त जपण्याचा प्रयत्न करेन की बाबा खरोखर एखाद्याच्या सुखाला नाही गेले ना मी तरी चालेल, पण दुःखाला तर नक्कीच जावं, कारण एक आपण नगरसेवक हा ह्याचा एक पालकच असतो। तर नगरसेवकचा अर्थ काय आहे की खरोखर न म्हणजे काय, की न म्हणजे निर्व्यसनी, की बाबा नगरसेवक जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचं एक व्यसन नको आहे। जर तो व्यसनी असेल तर कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही। ग म्हणजे काही गतिशीलता हवी त्याच्या कार्यामध्ये,
की खरोखर एखादं जर कार्य घेतलं तर ते कोणत्याही प्रकारे अर्धवट न टाकता की कोणत्याही म्हणजे त्याला किती प्रकारात तो गती देऊ शकतो, कार्य कसं गतिशील होईल ह्याकडे त्याने लक्ष दिले पाहिजे. निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही रागद्वेष नसावा, पक्षांतर म्हणजे पक्षपातीपणा नसावा की बाबा कोणत्याही पक्षाचा तो त्याच्याकडे एखादा माणूस आला तर त्याने पक्षपाती न करता त्याला सढळ हसते बाबा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मदत केली पाहिजे. आणि सध्या कन्नवरमध्ये आपण सगळ्यात मोठा मुद्दा जर बघतो तो संक्रमण शिबिराचा की बाबा ज्या म्हाडाने ज्या वसाहती आहेत त्या लोकांना खाली करायला सांगितलेले. आणि आज आम्ही प्रचार करताना बघतो की म्हणतात अलगद पायऱ्या टाकत चला की कारण काय बिल्डिंग अतिशय मोडकळण्याच्या अवस्थेत आलेली आहे तरी पण त्यात लोक तग धरून राहत आहेत. कोर्टाने त्यांना नोटीस दिल्यात की बाबा तुम्ही रूम खाली करून जा. आता आज आम्ही प्रचाराला एक पाहिले की एका मुलीच्या हातावर सिलिंग पडल्या हातावर, त्या मुलीचा हात फ्रॅक्चर झालाय. पण आमचे विक्रोळी कन्नवर नगर 112 मधून मला जी उमेदवारी आज मिळालेली आहे ती महायुतीची मी एक अधिकृत उमेदवारी मला मिळालेली आहे की शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्ष ह्याची मी एक अधिकृत उमेदवारी म्हणून मला एक जाहीर झालेली आहे. आणि त्याचं माझं पूर्ण म्हणजे लिस्ट माझे जे नाव येतं ते सामना, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ हे जे सर्वच म्हणजे जे नावाजलेल्या वृत्तपत्रामधून माझं अधिकृतरित्या नाव आलेलं आहे. आणि जे शिवसेनेने मला खरोखर आज सामान्य म्हणजे शिवसेना प्रमुखांचे जे उद्धव साहेबांचे जे घोषवाक्य आहे की आम्ही तळागाळातल्या आणि तरुण आणि सुशिक्षित शिवसैनिकांना संधी देणार आहोत. साहेबांची एक CD काढली की त्यांनी करून दाखवलं, पण त्यांनी करून पण दाखवलं आणि जे बोलतात तेही करून दाखवलं. आणि खरोखर आज मला जी उमेदवारी आज मिळालेली आहे कन्नवर नगरमध्ये ती कोणताही एक रुपयाही खर्च न करता कोणत्या पक्षासाठी कोणतीही म्हणजे जी पैसे वगैरे बांधून जे सीट वगैरे मिळवतात तसं बाकीच्या पक्षात आहे तसं शिवसेनेमध्ये बिलकुलच नाही आहे की मला फक्त एक माझी फाईल आणि माझं जे काही कर्तृत्व आहे ते बघून आज मला शिवसेनेमध्ये जी संधी मिळालेली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करेन. पण मला इतर पक्षाने काय केलं की बाबा RPIचे जे निळे झेंडे लावून आणि अनाधिकृत्या त्यांनी जी पक्षाचं एक चिन्ह मिळवलेलं आहे आणि कोणत्या तरी एका संघटनेच्या नावाच्या खाली कोणता तरी ते लोक राग व्यक्त करतायत. पण लोकांनी एक लक्षात ठेवायचं की जी अधिकृत उमेदवारी आहे ही एक श्रद्धा सुभाष रुकेलाच मिळालेली आहे. आणि जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेब म्हणा, गोपीनाथ मुंडे साहेब म्हणा, आपले कार्यसम्राट उद्धव साहेब ठाकरे म्हणा, ह्यांच्या जी आशीर्वादाने आणि कृपा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मी एक अधिकृत अशी जाहीररित्या संपूर्ण महाराष्ट्रामधली 112 वॉर्डची मी श्रद्धा सुभाष रुके ही एकमेव महायुतीची उमेदवार म्हणून कन्नवर नगरमध्ये घोषित झालेली आहे. तर लोकांनी त्यांचा गैरसमज दूर करावा की जातीच्या नावाखाली लोक मदत मागण्यासाठी येतील की आम्हीच रिपब्लिकन पक्षाचे जे आहे ती उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे. पण लोकांनी त्याचं हे न ठेवता की बाबा आठवले साहेबांची मी अधिकृत उमेदवारी आहे त्याच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं. सर्व लोकांना आज मी एक जाहीर आवाहन करू इच्छिते की आज मी जे पक्षाची जी महायुतीची उमेदवारी म्हणून जी मी उमेदवार म्हणून जी घोषित झालेली आहे तर मी फक्त एकच सांगेन माझ्या सामान्य लोकांना की भगव्याची रोषणाई, निळ्याची नवलाई आणि कमळाचं तेज घेऊन मी आज रणांगणात उतरणार आहे. तर मला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्यावं हीच माझी तुम्हा सर्व जनतेला नम्र विनंती. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तर ह्या होत्या वॉर्ड क्रमांक 112च्या शिवसेना भाजप RPI युतीच्या अधिकृत उमेदवार सौ श्रद्धा सुभाष रुके. तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही मतं मांडायची असतील तर खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपले प्रश्न किंवा मतं मांडू शकता. 12 तासाच्या आत नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.